नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे। सकाळच्या गडबडीत पटकन होणारी आहे ही रेसिपी। तुम्ही ब्रेकफास्टला किंवा लहान मुलांच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनलाही देऊ शकता। असा तर पटकन होणारा सेट डोसा दाखवणार आहे। रव्यापासून बनलेला आहे हा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे। हे बघा, हे मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यात आता थोडंसं पाणी ओतून मिक्स करायचं आहे। ह्याच्यात अर्धी वाटी पाणी घालून हे आता 10 मिनिटं भिजवत ठेवूया। हे बघा, हे भिजवून आता 10 मिनिटं झालेली आहे। आता ह्याच्यात सेम वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला एकदम स्मूथ असं एकदम बारीक बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावायचं आहे आणि तवा चांगला कडकडीत गरम करायचा आहे। तवा चांगला गरम झालेला आहे। त्याच्यात एक पळी बॅटर घालायचं आहे। हे बघा कशी जाळी आली आहे छान एकदम। थोडंसं तेल सोडूया चारी बाजूनी, मध्ये पण थोडंसं तेल सोडायचं आहे। बघा किती सुंदर अशी सगळीकडे चांगली जाळी आलेली आहे। हे बघा, आता हा पलटी करून घेऊया। हे बघा, मागच्या साईडने पण 1 मिनिट भाजून घ्यायचा। तुम्हाला एक साईडने भाजायचं असेल तर एक साईडने पण तुम्ही फक्त भाजू शकता। हे बघा, दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजला गेलेला आहे। हे बघा, असं जाळीवर मी काढलेला आहे। हे बघा किती स्पंजी आणि छान असा झालेला आहे, मऊ एकदम। मी अजून एक तुम्हाला करून दाखवते। थोडंसं तेल घालायचं आणि एक पळी बॅटर घालायचं। थोडंसं पसरवायचं। आता चारी बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे। थोडंसं मध्ये हे आपण डोश्याला किती छान अशी जाळी आलेली आहे। हे आता आपण उलटून घेऊया। बघा, हा आहे पहिला जो भाजला होता तो। ही आहे खोबऱ्याची चटणी। थोडीशी अशी गन पावडर भुरभुरायची आहे आणि हा आहे दुसरा सेट डोसा। हे बघा, एका साईडनेच भाजलेला आहे। हा पण किती स्पंजी आणि छान झालेला आहे। हे बघा, जाळीदार एकदम। याच्यावर पण थोडीशी गन पावडर भुरभुरायची आहे। सेट डोस्याचा प्लेट रेडी झालेला आहे। हे एका साईडने भाजलेला आहे, हा दोन्ही साईडने भाजलेला आहे। त्याच्यावर थोडीशी गन पावडर भुरभुरली आहे आणि ही आहे खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर खाण्यासाठी। कशी वाटली माझी सेट डोस्याची रेसिपी? घरच्या साहित्यातून पटकन होणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या गडबडीत करू शकता। तर ही रेसिपी तुम्ही करून बघा। आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन, तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या। माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।